नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय PSM व्हिडिओ ब्लॉग. मित्रांनो, गोव्याच्या निसर्गरम्य आणि शांत भूमीवर जिथे एकीकडे निळासार समुद्र आणि दुसरीकडे हिरवीगार झाडी मन सुप्रसन्न करते, तिथे एक असं आध्यात्मिक ठिकाण आहे जे मानवी मनाला निखळ शांततेचा अनुभव करून देतं. ते म्हणजे गोव्यातील राधाकृष्ण मंदिर, अर्थातच बिर्ला मंदिर. चला तर मग डोळे मिटून या मंदिराच्या एका सुंदर आध्यात्मिक प्रवासाची या व्हिडिओत सुरुवात करू. जुआरी नदीच्या विस्तीर्ण पात्राजवळ सांकवाळे येथील एका उंच टेकडीवर हे मंदिर दिमाखात उभे आहे. जेव्हा तुम्ही मंदिराच्या पायऱ्या चढू लागता तेव्हा गोव्याची सुखद झुळूक तुमचे स्वागत करते. खाली वाहणारी नदी, सभोवतालची हिरवळ आणि उंचावरून दिसणारा गोव्याचा विहंगम नजारा, हे सगळं पाहून असं वाटलं की निसर्गाने स्वतः या मंदिराला आपल्या कुशीत सामावून घेतला आहे. बिर्ला समूहाने बांधलेल्या इतर मंदिरांप्रमाणेच गोव्यातील हे मंदिरही शुद्ध पांढऱ्या शुभ्र राजस्थानी संगमरवरात कोरलेले आहे. मंदिराची वास्तुकला आधुनिकता आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत संगम आहे. कडक उन्हातही जेव्हा तुम्ही या मंदिराच्या शांत थंडगार संगमरवरी फरशीवर पाऊल ठेवता तेव्हा पायातून निघणारी ती शीतलता थेट मनाला स्पर्श करते आणि प्रवासाचा सगळा थकवा कुठल्या कुठे पडून जातो. मंदिराच्या भिंतीवर कोरलेली शिल्पे आणि कोरीव काम एवढं जिवंत आहे की जणू ते दगडही भक्तीच्या सुरात काहीतरी बोलत आहेत असा भास होतो. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा समोर असते भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणीची अत्यंत विलोभनीय मूर्ती. मंद प्रकाशात सुवासिक फुलांच्या आणि चंदनाच्या सुगंधात जेव्हा तुम्ही या मूर्तीकडे पाहता तेव्हा श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरील ते सात्विक हास्य आणि राधा राणीचे ते कारुण्यमय रूप थेट तुमच्या हृदयात घर करते. तिथे काही क्षण डोळे बंद करून बसले की मनात चालू असलेली विचारांचे सगळे वादळ शांत होते. तो अनुभव शब्दातील असतो. तिथे फक्त तुम्ही आणि तुमच्या समोरील ते दैवी अस्तित्वच फक्त उरते. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी या मंदिराला भेट दिली तर तुम्हाला एक वेगळाच स्वर्गीय अनुभव येईल. मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे जेव्हा या पांढऱ्या शुभ्र मंदिरावर पडतात तेव्हा संपूर्ण मंदिर सोन्यासारखे चमकू लागते. त्यानंतर सुरू होते ती संध्याकाळची आरती. घंटानाद, टाळांचा गजर आणि पुजाऱ्यांचे मंत्रोच्चार जेव्हा पूर्ण टेकडीवर घुमतात तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. गोव्याच्या रात्रीच्या शांततेत मंदिराच्या प्रकाशात न्हावून निघालेले हे रूप पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडण्यासारखे. गोव्यात लोक सहसा मौजमजा, समुद्रकिनारे आणि पार्ट्यांसाठी येतात. पण या सगळ्या कोलाहलापासून दूर जर तुम्हाला स्वतःशी संवाद साधायचा असेल, आध्यात्मिक शांतता हवी असेल तर हे बिर्ला मंदिर म्हणजे एक उत्तम आश्रयस्थान. येथे येणारा प्रत्येक पर्यटक पर्यटनाचा आनंद घेऊन येतो, पण जाताना मनात एक अथांग भक्ती आणि शांततेची शिदोरी घेऊन जातो. गोव्याच्या समुद्रकिनारे तुमच्या शरीराला ताजेतवाने करतात, पण हे बिर्ला मंदिर तुमच्या आत्म्याला तृप्त करते.
तुम्हाला या मंदिराची ही माहिती कशी वाटली? जर तुम्ही गोव्याला जाण्याचा बेत आखत असाल तर या शांत आणि सुंदर मंदिराला तुमच्या यादीत नक्की स्थान द्या. धन्यवाद. अद्याप आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलही सबस्क्राईब करा.